मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहोत पावभाजी. तर बघूया कसं पावभाजी बनवायचं. बटाटा चिरून घेतलेला आहे, फ्लावर, गाजर, बीट, ढोबळी मिरची आणि वाटाणे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये ग्राइंड केला आहे आणि जिरं. टमाटे चिरून घेतला आहे आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे. ह्याच्यात आपण गरम पाणी ठेवलेलं आहे. आता त्याच्यात आपण फ्लावर टाकूया. 2 मिनिटं उकळून बाजूला काढून घेऊया. आपण एक साईडला कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर गरम झालेला आहे. आता आपण तेल टाकूया. जिरं, कढीपत्ता बारीक ग्राइंड केलेलं ते टाकूया. आता आपण टोमॅटो टाकूया. बारीक गॅसवर ठेवूया. आता त्याला मिक्स करून घेऊया. फ्लावर गरम झालेला आहे. टमाटा चांगला शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकूया बटाटा, बीट, गाजर, आता आपण ह्याच्यात टाकूया मटर. आता त्यांना मस्त मॅश करून घेऊया. बीट टाकलं कलर भाजीला छान येतो. आता आपण फ्लावरचे ते पाणी त्याला विसळून घेऊया. आता आपण फ्लावर ह्याच्यात टाकूया. आता आपण त्याला मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यात टाकूया मीठ. आता त्याला मिक्स करून घेऊया. 1.5 ग्लास पाणी घालूया. आता त्याला मिक्स करून घेऊया. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करूया. आता पातेले ठेवून त्याच्यात तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यात आपण अमूल बटर पण टाकणार आहे. थांबा. त्याच्यात आपण टाकणार ढोबळी मिरची, कांदा, आता त्याला मिक्स करून घेऊया. मोठ्या गॅसवर चांगलं मिक्स करून घेऊया. कांदा करपवायचा नाही. थोडासा लाल.
5 चमचे मिरची पावडर टाकलेला आहे. पावभाजी मसाला पहिलं 2 मोठे चमचे पावभाजी मसाला. 2 मोठे चमचे पावभाजी मसाला तुम्ही कोणते पण घेऊ शकता. आता आपण ते ह्याच्यात टाकूया. आता त्याला मिक्स करून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा, कोथिंबीर. आता त्याला मिक्स करून घेऊया. कढीपत्ता ग्राइंड केलेले ते टाकूया. आता त्याला मिक्स करून घेऊया. कसुरी मेथी हातावर चोरून टाकूया. जशी तू थोडंसं मीठ टाकून घेऊया. आता हे भाजी टाकूया ह्याच्यात. आता आपण ह्याला मॅश करून घेऊया. आता आपण ह्याच्यात लिंबू पिळूया. 1.5 लिंबू पिळूया. आमची पावभाजी थाळी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.